हां, मी मनोज खाडीलकर RH 118 मध्ये राहतो. मी 2006ला इथे राहायला आलो. त्याच्यानंतर मी साधारणतः आता बघतोय तर 2016-17 पासून या एरियामध्ये कोणाला फोन केल्याशिवाय इथे साफसफाईला कोणी माणसं येत नाहीत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची. पूर्वी तर ग्रामपंचायत होती म्हणायचे, त्यामुळे ग्रामपंचायतवाल्यांना बोलवत होतो. आता KDMC आलं तरी सुद्धा हीच व्यथा आहे आमची. इथे झाडलोट होत नाही. आता सध्या कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यापासून इथे अवैधरित्या पार्किंग केलं जातं रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या गाड्या. त्याच्यामुळे गाड्यांच्या पाठीमागे लोक जाऊन मूत्रविसर्जन करतात. रात्रीच्या वेळेला तिथे बाहेरच्या एरियातली मुलं येऊन तिथे दारू पितात. त्यांना हटकणारं कोणी नाही. आपण हटकायला गेलो तर आपला बाप काढतात. आणि याच्यासाठी आम्हाला प्रोटेक्शनला काहीच नाही आहे सपोर्ट. आणि कोणी आम्हाला मदतही करत नाही. म्हणजे प्रशासन सुद्धा करत नाही आणि राजकीय पुढारी करत नाही. बिल्डिंगना ह्या RH 118 ते RH 122 मधल्या रहिवाशांना घाणीचा प्रचंड त्रास होतोय. प्रचंड दुर्गंधी येते आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात डास आणि नको ते किडे वाढलेले आहेत तिथे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता वाटते. आणि ह्याच्यावरती काहीतरी कारवाई करून इथे नो पार्किंगचे बोर्ड लावावेत. या एरियात राहणाऱ्या लोकांच्या गाड्या सोडता बाहेरच्या गाड्या इथे पार्क करायला देऊ नयेत, जेणेकरून त्या गाड्यांच्या मागे जी घाण आहे ती रोजच्या रोज साफ केली जावी. आणि हे गटारात जे पाणी सोडलेलं आहे शेजारच्या कमर्शियल कॉम्प्लेक्सनी, त्याला काहीतरी बंदोबस्त करून ते थांबवावं ताबडतोब. या सगळ्यामध्ये जर का आता लवकरात लवकर काही निर्णय किंवा कारवाई झाली नाही तर आम्ही RH 118 ते RH 122 मधले सगळे रहिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. मी रामदास बाबूराव मेंगडे RH 121 मध्ये राहतो. आम्ही 1988 सालापासून इथे राहत आहोत. इथे दिवसेंदिवस होणारी प्रगती आम्ही बघितलेली आहे, परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रशासकीय काळ असताना हा एरिया पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे. आणि या ठिकाणी जी काही साफसफाई व्हायला पाहिजे ती साफसफाई होत नाही. कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं या ठिकाणी लक्ष नाही आहे. हे जे अवैध पार्किंग झालेलं आहे त्याच्या आडून कचऱ्याचे ढीग लोक कचरा आणून टाकतात. इतर घाण किंवा मेलेले प्राणीसुद्धा आणून टाकतात आणि त्याचा आम्हा इथे रहिवाशांना भयंकर त्रास होतो. त्या बाबतीत आम्ही स्थानिक प्रतिनिधींच्या पण कानावर घातलेलं आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण वेळोवेळी याविषयी कल्पना दिलेली आहे. तर आम्ही करतो, हे 8 दिवसात करतो, 15 दिवसात करतो, अशा प्रकारे सांगून आजपर्यंत टाइमपास करत चाललेले आहेत. आम्ही MIDCच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. MIDC ज्या अर्थी आमच्याबरोबर ड्रेनेज कनेक्शनचं ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि पाण्याच्या बिलाबरोबर ड्रेनेज सेस घेत आहे. तर MIDCचं हे कर्तव्य आहे की ड्रेनेज कशा प्रकारे असावं. या ओपन गटारामधून जे घाण पाणी सांडपाणी वाहिलं जातं आहे आणि त्यापासून इथली रहिवाशांना त्रास होतो आहे, त्याची दखल कोण घेणार.